नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही विभावरीला म्हणत असते की तुम्ही म्हणता की मधुताईंना माफ करा, पण मधुताईंना जरी मी माफ केले तरी सुद्धा ते त्यांचे डाव हे खेळतच राहणार, हे कशावरून नाही. काकू म्हणते की सिंधू मला एक गोष्ट सांग, आपण राणीला किती दिवस जेलमध्ये ठेवणार? लोक काय म्हणतील आपल्याला याचा विचार आपण करायला नको का? लोक आपल्या इज्जतीचे वाभाडे काढतील, त्यामुळे आपल्याला कधीतरी राणीला घरी घेऊन परत यावेच लागेल. सिंधू म्हणत असते की नाही काकू, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा ही मिळाल्याशिवाय तो निर्णय मी घेणार नाही. सिंधू म्हणते की काकू तुम्ही हे काय बोलता? काकू म्हणते की मी बरोबर बोलते आणि राघव तू सिंधूला समजाव आणि जा त्या राणीला घरी परत घेऊन ये. राघव म्हणतो की सिंधू काही झाले तरी मी राणीला सोडून घेऊन आणणार, कारण मधू कितीही वाईट जरी वागले असतील तरी तिने जर काकूंना फोन नसता केला तर तुझा जीव वाचला नसता. राणीने काही ना काही तुझा जीव नक्की वाचवण्याचा प्रयत्न तर केला ना, आणि याच गोष्टीसाठी मी राणीला माफ केले. तर सिंधू म्हणत असते राघव, मधुताईंनी याच गोष्टीसाठी माझा जीव वाचवला हे तुम्हाला का समजत नाही? त्या तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे माझा निर्णय झालेला आहे, मधुताई परत या घरात कधीही येणार नाही. तर काकू म्हणते की अगं सिंधू, एक आई म्हणून मी तुझ्या भावना समजू शकते. राणी चुकली, तिने अक्षम गुन्हा केला, पण मी एकदा काय म्हणते ते प्लीज समजून घे. सिंधू म्हणत असते की एका कुटुंबातील माणसं एकमेकांबरोबर अशी शत्रूसारखी वागत नसतात. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या बाळापासून मला लांब करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात जास्त गोष्ट म्हणजे माझ्या बाळाला सुद्धा त्या लांब घेऊन जात होत्या आणि त्याचा जीव सुद्धा त्यांनी धोक्यात घालण्याचा प्रयत्न, म्हणजे किती गुन्हे केले त्यांनी. आणि त्या पुन्हा या घरात जरी आल्या तरी त्या पुन्हा असेच वागतील, म्हणून माझ्या बाळावर त्यांची सावली सुद्धा मला पडून द्यायची नाही. असे बोलून सिंधू रूममध्ये जायला निघते. विभावरी म्हणते की थांब सिंधू, माझ्यावर विश्वास ठेव. मधू एकदा सुटून आली, मी तिला या घरात राहून देणार नाही, माझ्याबरोबर तिला मी घेऊन जाईल, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून विभावरी घरातील सर्वांना सिंधूला समजावण्यासाठी सांगते. रत्नाकर आणि राजश्री सुद्धा सिंधूला तेच समजवतात की राणीला आपण सोडून आणू आणि ती विभावरी ताई तिला त्यांच्याबरोबर घेऊन जातील. काकू म्हणते की राघव काहीतरी कर, राणी सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि तिने सिंधूचा जीव वाचवला, म्हणून तू तिला जेलमधून खरंच सोडून ये. तर सिंधू म्हणत असते की नाही, काही झाले तरी मधुताई सुटता कामा नये. काकू म्हणते की अगं काही झाले तरी राणीला सोडावेच लागेल. सिंधू म्हणते की राघव तुम्ही असे काही करणार नाही, आज त्यांनी माझ्या बाळाला किडनॅप केले, उद्या तर त्या त्याच्या जीवावर सुद्धा उठू शकतील, त्यामुळे त्या जेलमधून सुटता खरंच कामं नाही, असं सिंधूने निर्णय दिलेला असतो. विभावरी म्हणते की अरे राघव, तुझ्या हातून तो ॲटिट्यूड फुटला गेला होता. राणीने योग्य वेळी मला जर कॉल केला नसता तर आज काय परिस्थिती झाली असते. म्हणून विभावरी सिंधू पुढे हात जोडते आणि राणीला तिची चूक समजली, प्लीज तिला एकदा माफ कर, असे सिंधूला म्हणत असते. त्यावेळी राघवला रायाला जे वचन दिलेले असते की सिंधू आणि राघव, मी गेल्यानंतर तुम्ही राणीची काळजी घेतान आणि जो काही ॲटिट्यूड फुटला होता डॉक्टरांनी विभावरीला तो ॲटिट्यूड आणून दिला, म्हणजे राणीच्या सांगण्यावरून ते सर्व क्षण राघवला आठवू लागतात. ते सर्व आठवून राघव विभावरीला म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी राणीला सोडून आणीन, कारण तिने सिंधूचा जीव वाचवला म्हणून मी हे सर्व करतोय. राघव म्हणतो की मधू ही रायाची बायको आहे, राया आज आपल्यात नाही, म्हणून मधूची काळजी घेणं, तिच्या सर्व चुका आपल्या पोटात घालणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला. तर सिंधूला मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणत असते की मधुताईंना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगल्याशिवाय त्या येऊ शकत नाही, आणि जरी तुम्हाला मधुताईंना या घरात सोडून आणायचेच असेल तर मी माझ्या बाळाजवळ मधूला येऊन देणार नाही, कारण मी बाळाला घेऊन या घरातून कायमची घर सोडून निघून जाईल. तर ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. काकू म्हणते की सिंधू, तुझं हे बोलण्याची हिंमत कशी झाली ग? अंकुर सुद्धा या घराचा वारस आहे, त्याला कोणीही कुठे घेऊन जाऊ शकत नाही. सिंधू म्हणते की काकू मी हे करू शकते, अंकुर जरी या घरचा वारस असला तरी मी त्याची आई आहे, त्यामुळे मधुताई जर या घरात परत येणार असल्या तर मी अंकुरला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल. राघव म्हणतो की सिंधू शांत हो, मी अगोदर कंप्लेंट मागे घेतो, मधूला घरी घेऊन येतो आणि मग नंतर आपण या विषयावर बोलू. सिंधू म्हणत असते की राघव असे तुम्ही काही करणार नाही. तर राघव काही ऐकत नाही आणि मधूला सोडवण्यासाठी जायला निघतो. तर ऋतुजा सुद्धा त्याच्यासोबत जातो.
तर राघव आणि ऋतुजा निघून जातात. सिंधूला खूप राग येतो आणि सिंधूला मधू बाळाला घेऊन पळालेले सर्व क्षण आठवू लागतात आणि रडतच ती आपल्या रूममध्ये येते. त्यानंतर इकडे मधूसुद्धा ही वाटच बघत असते की मला येथून कोणीतरी नक्की सोडवण्यासाठी येतील आणि मम्माने घरातील सर्वांना सांगितले असतील म्हणून मला सर्वांनी माफसुद्धा केले असतील. आणि एकदा जेलमध्ये सुटल्यानंतर मी त्या सिंधूकडे बघते काय करायचे ते. त्यानंतर काकू टेन्शनमध्ये असते. राजश्री म्हणत असते की यांनी तुम्हाला काय सांगितले की राणी एकदा सुटून आली ना, तिला या घरात परत नको राहायला, तिला तिच्या माहेरीच राहणे योग्य राहील. तर काकू म्हणते की अगोदर तिला सुटून तर घरी येऊन दे. तेवढ्यात रेश्मा धावतच सिंधूच्या रूममध्ये तिला एक लेटर सापडते आणि धावतच येते आणि सिंधू हे घर सोडून निघून गेली असे सांगते. तर सर्वांना मोठा धक्का बसतो आणि ऋषभ ते लेटर वाचू लागतो की मी मधुताई या घरात येणार म्हणून मधुताईला आणि बाळाला या घरात एकत्र नाही राहू शकत, म्हणून बाळाला घेऊन मी कुठेतरी लांब निघून जाते, मला शोधायचा प्रयत्न करू नका, मी परत या घरात नाही येणार. तर तेवढ्यात राघव मधूला घेऊन येतच असतो आणि राघवला सुद्धा समजते की सिंधू हे घर सोडून निघून गेली. राघवला खूप मोठा धक्का बसतो आणि काकूला घरातील सर्वांना सुद्धा. राघव ऋषभच्या हातातून ते लेटर घेतो आणि वाचत असतो. मग काकू म्हणत असते की सिंधूला हे सर्व करायची काय गरज होती. राजश्री म्हणते की आता हे बोलण्याची वेळ नाही. राघव तू पटकन जा, सिंधू लांब गेली नसेल, तू तिला परत घरी घेऊन ये. राघव लगेच शिंदेला फोन करतो आणि सर्व पोलीस स्टेशन, सर्व बस स्टँड आणि एअरप्लेन हे सर्व ठिकाणी नाकेबंदी सुरू करा. सिंधूचं मोबाईलचं लोकेशन मला लवकरात लवकर पाहिजे. सिंधू सापडल्यानंतर लगेच सिंधूला घरी घेऊन यायची अशी वॉर्निंग तो शिंदेला देतो. राघव लगेच घाईने जायला निघतो. मधूला मात्र खूप आनंद होतो की राघव सिंधूच्या विरोधात जाऊन मला सोडवण्यासाठी आला, म्हणजे नक्की अजून राघवच्या मनात माझ्याविषयी प्रेमच आहे आणि बरं झालं ती सिंधू एकदाची घर सोडून गेली म्हणून मधू आनंदी होते. आणि आता राघव आणि माझ्यामध्ये दुसरं कोणीच येऊ शकत नाही म्हणून रायाच्या आणि राघवचा जो फोटो असतो त्या रायाच्या फोटोवरती हात ठेवते आणि खुश होते. त्यानंतर इकडे राघव हा घाईने आपल्या गाडीतून सिंधूला शोधण्यासाठी येत असतो आणि शिंदे राघवला फोन करून सांगतात की एक न्यूज आहे, सिंधू वहिनी कोल्हापूरला ज्या बसतात जाणार आहे त्या बसस्टँडवर आहे आणि त्या गाडीमध्ये त्या बसतात. तर राघव म्हणतो ठीक आहे, मी लगेच पोहोचतो. राघव म्हणतो की सिंधू कोल्हापूरला का जात असेल म्हणून राघव आपली गाडी फास्ट काढतो. त्यानंतर इकडे रत्नाकर काकूला म्हणत असतो की सिंधूची यामध्ये काय चूक आहे. काकू म्हणते की अरे मला राणीची चूक समजते, पण ती एक कुटुंबाचा भाग असल्यामुळे, मी कुटुंब प्रमुख असल्यामुळे मला सर्वांचा विचार करावाच लागतोच ना. राजश्री म्हणते की यामध्ये मग सिंधूची काय चूक आहे वहिनी. काकू म्हणते की अगं आपल्या नातवाला घेऊन ती आपल्याला कुणाला न सांगता हे घर सोडून निघून गेली, यात तिची चूक नाही का. राजश्री म्हणत असते की आत्तापर्यंत राणीने सिंधूला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, सिंधूने ते सर्व सहन केले, पण आता प्रश्न तिच्या बाळाचा होता म्हणून कुठलीही आई आपल्या बाळासाठी हा सहन करू शकणार नाही. तिने हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला असेल. तर काकू म्हणत असते की पण तिच्या वागण्याला काही अर्थ आहे का. राजश्री म्हणत असते की वहिनी हात जोडून मी सांगते, आता फक्त एक करा, सिंधू परत घरी आल्यानंतर तिला दोष मात्र देऊ नका. रत्नाकर म्हणतो की वहिनी राजश्री एकदम योग्य बोलती, आपण अगोदर आता सिंधूचा विचार करायला हवा. तर लगेच काकू म्हणते की अरे तिचा विचार करण्या अगोदर ती घरी तर यायला हवी, नाहीच आली तर काय करायचे. रत्नाकर म्हणतो की नाही, सिंधू घरी नक्की येईल, ती इतकी बेजबाबदार नाही. तर लगेच राघव हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू ज्या बसमध्ये चाललेली असते त्या बसमध्ये ड्रायव्हरकडून काहीतरी चूक होते आणि सिंधू म्हणत असते की बाबा अशी गाडी का चालवतात, माझं बाळ आहे. तर सिंधूचा जबर असा ॲक्सिडेंट होतो आणि शिंदे सांगतात की सिंधू वहिनी या जगात नाही राहिल्या. तर राघव हा सिंधूला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सिंधू मात्र एका ठिकाणी तिच्यावर उपचार चालू असतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.